जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही अफवामुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचं लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश जारी केलाय। नागरिकांनी घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात इंधन साठवू नये, तसेच इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत। आदेशानुसार दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार आहे, तर 3 चाकी व 4 चाकी वाहनांसाठी 1000 रुपयांपर्यंतच इंधन भरण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे, असंही प्रशासनानं स्पष्ट केले। रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्यानं इंधन पुरवठा करण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक पेट्रोल पंपानं दररोज उपलब्ध साठा व वितरणाची माहिती दर्शनी भागात प्रदर्शित करणं बंधनकारक करण्यात आले। या आदेशाचं उल्लंघन केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनानं दिलाय। हा आदेश तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे। सोशल मीडियावर एक SMS का व्हायरल झाला, त्या व्हायरल SMSमुळे एक चुकीचा संदेश गेल्यामुळे पेट्रोल पंपावर अशा गर्दी लागल्या, अशा रांग लागल्या आहे। अनेकांनी आपले वाहन, त्यानंतर त्यांचे ट्रॅक्टरमध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, पिकअप, कॅने घेऊन या पेट्रोल पंपावर या ठिकाणी आलेले आहेत। सरसकट जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केला, एक परिपत्रकामध्ये सांगितलं की मोटरसायकल वाहनांना 200 रुपयेपर्यंत पेट्रोल दिलं जाईल आणि 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना जवळजवळ 2000 रुपयापर्यंत पेट्रोल दिलं जाईल। पण ह्या ठिकाणी मात्र असं येतं की शेतकरी, त्यांना बोलेरो पिकअप असतील, या अनेकांनी कॅन, मोठे हजारो 500 लिटरचे टँकर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि पेट्रोल डिझेल भरून घेऊन जात आहेत। या व्हायरल SMSमुळे अनेकांना या त्रास सहन करावा लागत आहे। या एका चुकीमुळे अनेक नागरिकांना या ठिकाणी परेशान होत आहे। ही जी गर्दी आहे ही कुठलं गॅससाठी नसून ती ही पेट्रोल पंपावर उभे आहेत। या पेट्रोल पंपावरती पाहू शकता आपल्या पाठीमागे ड्रम, टाक्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। अनेकांनी या ठिकाणी टँकर, ते पाहू शकता की या ठिकाणी लाईन लागलेली आहे। स्वतः या ठिकाणी कॅने आणून ठेवलेले आहे। त्या 35, 20-25 लिटर कॅने या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलेले। डिझेल भरणारी कोणी नसून हे सर्व शेतकरी, सर्वसामान्य ट्रॅक्टर चालक, ड्रायव्हर चालकांनी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सगळं ट्रॅक्टर असेल, त्या ट्रॅक्टरवर टावरलेमध्ये प्रत्यक्ष ड्रम घेऊन आलेले आहेत। त्या समोर पाहिलं झालं तर सुप्रीम या कंपनीची टाकी घेऊन या ठिकाणी आलेली आहेत डिझेल भरण्यासाठी, पण डिझेल मात्र प्रत्येकाला मिळत नाही। तर दुपारपासून याची लाईन लागलेली आहे, तर आजोपर्यंत लाईनही अशीच पडलेली आहे। तर प्रत्येकानं आपले डिझेल इथं मी कॅन ठेवली 10 लिटरची आणि हा पंप बंद आहे। इकडे धनदांडगे लोक 1000 लिटर, 2000 लिटर, 5 लिटर डिझेल भरू आले आणि ही दखल भोंडे साहेबांनी घ्यावी पेट्रोल पंपानं। सरकारनं हेच करावं की गरिबासाठी डिझेल द्यावं, दुसरं काय। डिझेल तर साठा आहे पण भेटत नाही ना, वेळेवर आहे, गर्दी करून असंही त्यांना सांगितलं, पण धनदांडगे लोकांना भेटतं आणि गरिबाला भेटत नाही। असं का? हा, इथे 1000 लिटरची टाकी, 5000 लिटर टाकी, इथं टाकी आहे आणि ह्या कॅनी कशाची? तुम्ही एकाच पेट्रोल पंप साईडला पेट्रोल पंप चालू आहे, हा पेट्रोल पंप का चालू नाही का साईडला? नाही, बाकी ठिकाणी चालू नाही ना। का सांगितलं पेट्रोल पंपचा मालकाने का सांगितलं? तुम्ही त्यांची भेट आली का, बोलला का त्यांचं? नाही, मालकाशी नाही बोललो, नंतर होईल ना चर्चा। 4 कड़े डीजल डाली आपको मिला क्या? नहीं मिला। उनसे बातचीत हुई, ये बोला बाद में डालते हैं, क्या बोले? बाद में डालते हैं। बाद में कितना लीटर लेना आपको? 50 लीटर लेना जाना चाहिए। का है? अरे औरंगाबाद जाना। औरंगाबाद जाने का, संभाजीनगर जाने का। हाँ, उधर से आते हो वापस कहाँ जाना है? वापस गुजरात जाना। गुजरात। ये 5000 में गुजरात जा सकती है? नहीं, वहाँ से वो उधर से डाल देंगे हम। यहाँ से होटल्स पे चले जाएंगे, यहाँ से। तुमको कोई तकलीफ हो, कुछ डीजल डालने के लिए है? डीजल डाल कुछ तकलीफ हो? 5 घंटे से यहाँ पे खड़े हो गए? नहीं, और कोई तकलीफ नहीं।